आमच्या लहानपणी आंब्याचा बनत होता रस आणि 3-3 पाण्यामध्ये त्याचं चांगलंच निघत होता कस. डाग लागलेले आंबे पुढं-पुढं अलग ठेवायचे आणि जमा झालेल्या पोट्याले तो एक-एक आंबा द्यायचे. मामाच्या गावाला जायची हौस होती भारी. काहून तर तिथं खेळायसाठी पोटे जमावे सारी. पाहुणचार म्हटला की आंब्याचा रस पक्का. ते चित्र आठवलं की आजही बसतो धक्का. बुडी नाही तर बुडा आंब्याला चांगले पिलवायचे आणि कोया फुपाटे बसलेल्या पोट्याले खिलवायचे. पोया सालीची मिठाच्या पाण्यात 3-3 वेळा अंघोळ व्हायची आणि पाहुण्या खोलीत रसाची चर्चा घराघरात व्हायची. रस इथला पतला तो पोळीला नव्हता टिकत. रस इथला पतला तो पोळीला नव्हता टिकत. आनंद त्याचा मायबाई तो आठवडाभर टिकत. भजे, कुरडया, पापड यायचा वास गल्लीमध्ये पसरत. मग पाहुण्यासंग जेवणासाठी शेजारचा माणूस पोरगा आणून बसवत. आई काकू आत्या मामी आग्रहाने वाढायच्या आणि त्यातलं 4 घास कुत्र्या मांजरालाही काढायच्या. रसाचा तो सुवास आता कुठे दिसत नाही. पाहुण्यापरी शेजाऱ्यासंग जेवताना कोणी दिसत नाही.